गुड मॉर्निंग मित्रांनो, हे आहे डोरमेट्री. काल आपण नाईट स्टे इथंच केला होता आणि थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला भक्तपूर शहरातला. हे आहे समोर भक्तपूर शहर. मागच्या ब्लॉग मध्ये याचा कम्प्लीट व्हिडिओ टाकलाय, नसेल बघितला तर युट्यूबला जाऊन बघू शकता. असा काही व्ह्यू आहे बाहेरचा. आणि आता आपण इथून निघतोय भक्तपूर मधून जनकपूर साठी. तर इथं चहा घेण्यासाठी थांबलो होतो, चहा वगैरे घेतली आहे आणि आता निघालोय जनकपूरसाठी. तर मित्रांनो, जनकपूर आहे इथून 190 किलोमीटर आहे. आणि मित्रांनो, 190 किलोमीटर पोहोचायला आपल्याला लागणार आहेत 6 ते 7 घंटे. आणि खूप सारे मध्ये ऑफरोड वगैरे पण आहे. तर बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो ते. तर मित्रांनो, आपण ह्या हायवेने समोर जाऊन पुढं हायवे सोडणार आहे आणि आपण घेणार आहे लेफ्ट. तर आपण जिथून लेफ्ट घेणार आहे ते आहे धुलीखेल. तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय धुलीखेल आणि इथून आपण आता हायवे सोडतोय आणि लेफ्ट साईडला जातोय इकडे मध्ये. तर हा रोड खूप सुंदर आहे, कारण डोंगरातून वगैरे खूप सारे छान छान व्ह्यू इकडे बघायला मिळेल. तर इकडून जे जाणार आहे आपण ते सिंदुली, बर्दीबास, ढलकेबार आणि मग पोहोचणार आपण जनकपूर. तर असा हा आपला रूट प्लॅन आहे. आणि थोडंसं ऑफरोडिंग पण आहे, बघू शकता. पण ऑफरोडिंगचा एवढा काही विशेष वाटत नाही, पण आजूबाजूची जी ग्रीनरी आहे ना ती भारी वाटते. तर हे चेकपोस्ट आहे, पण इथं 4 व्हीलरची आणि बसची वगैरे एंट्री होते. मोटरसायकलची ते म्हटले काही गरज नाही, आप जा सकते बोले. तर अशा प्रकारे आपण आता इथून निघालोय. आणि समोरचा व्ह्यू बघा बॉस, किती सुंदर आहे. जे लेफ्ट साईडला आहे ना, हिमालय रेंज दिसते. खूप सुंदर व्ह्यू येतो इथून. खालची व्हॅली पण बघा, ते गाव वगैरे एकदम बढिया आहे. खरं निसर्गाला चॅलेंज नाही. आणि वातावरण पण थंड आहे. इकडे आल्यानंतर थोडस गरमी कमी झाली आहे. इथं आहे रेस्टॉरंट, खूप सारे लोक थांबले तिथं नाश्ता वगैरे करण्यासाठी. आपण आता इथून बघू शकता व्ह्यू, हिमालयन रेंज. खूप सुंदर सुंदर व्ह्यू येते ह्या रोडने, त्यामुळेच आपण ह्या हायवेने निघालो होतो. फिरणं पण झालं पाहिजे आणि व्ह्यूज पण छान आले पाहिजे, हे हिशोबाने आपण इथून निघालो. तर इथं हॉटेल वगैरे पण आहे, रूम वगैरे पण आहे. जर थांबायचं असलं तर अशा ठिकाणी पण आपण थांबू शकतो आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. आणि रोड छोटा आहे मात्र, तेवढाच एक थोडस हे. रोड खूप चांगला आहे पण छोटा आहे, नॅरो रोड आहे. डोंगरातले रोड शक्यतो असेच असतात. इथं पण बघा समोरचा व्ह्यू किती छान आहे. 2 डोंगरांच्या मधून रोड दिसतो आणि बाजूला एक छोटीशी रिव्हर आहे. समोर आहे निळा निळा आकाश. खूप सुंदर सुंदर असे इकडले व्ह्यूज आहे. आणि हेच बघण्यासाठी आलो होतो आपण भारतातून नेपाळमध्ये. आणि आता आपण जिथं पोहोचलोय, हे समोरची जी नदी दिसते ना तुम्हाला, ही आहे कोशी नदी, जी की नेपाळमधली खूप मोठी नदी आहे, कोशी नदी. तर मित्रांनो, हे समोरची जी सप्तकोशी नदी आहे, ही नेपाळसाठी तर वरदान आहे, पण बिहारसाठी थोडंसं तकलीफदायक आहे, कारण खूप पाणी असते या नदीला. आणि हिचा जे उगम स्थळ आहे हा आहे तिबेटमध्ये. तिबेटमध्ये या नदीला अरुण नावाने ओळखले जाते. आणि हिला सप्तकोशी याच्यामुळे म्हणतात की हिला 7 नद्या मिळतात. तर त्या 7 नद्यांची पण नावं सांगतो मी तुम्हाला. 1 नंबरला आहे तामूर कोशी, 2 नंबरला अरुण कोशी, 3 नंबरला दूध कोशी, 4 नंबरला भोटे कोशी, 5 नंबरला तामा कोशी, 6 नंबरला सुन कोशी आणि 7 नंबरला आहे इंद्रावती.
अशा ह्या 7 उपनद्या मिळून एक नदी बनते, तिचं नाव आहे सप्तकोशी. आणि ही नदी आहे ना भारतामध्ये येऊन मिळते गंगा नदीला. तर मित्रांनो, आपण आता जिथे पोहोचलोय हे आहे पांचखाल गाव समोर. आणि इथं बघा नदी, आणि पाणी खूप स्पीडने वर काय नदीला. तर मित्रांनो, हे पांचखाल गाव आहे आणि हे नेपाळमध्ये कृषीसाठी प्रमुख गाव म्हणून ओळखलं जातं. कारण सरफेस लँड आहे ना इथं, त्यामुळे इथं खूप साऱ्या प्रकारची शेती, भाजीपाला, वेगवेगळे प्रयोग इथे या शेतीवर केले जातात. प्रयोग म्हणण्यापेक्षा वेगवेगळे पिकं इथं घेतले जातात. तर त्यासाठी इथली जी जमीन आहे ती उपयुक्त आहे. अशा प्रकारे आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि समोरचा व्ह्यू बघा किती छान. आपण आलोय एकदम नदीच्या काठाला. ही आहे कोशी नदी आपल्या बाजूला, आणि मागचा जो पूल होता ना तो कोशी नदीवरचाच होता आपण जिथून आलोय. तर इथं पण ऑफ रोडिंग आहे थोडस. नदीच्या काठाला आहे ना, त्यामुळं पाऊस पडला की हे रोड वाहून जातात, नंतर पुन्हा बनवले जातात. अशा प्रकारचं कार्य इथं कंटिन्यूस चालू असते. इकडे JCB वगैरे उभे. आणि आता आपण चाललोय नदीच्या पाण्यामधून, कोशी नदीच्या. पाणी थोडंसंच आहे पण रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे. हे पूर्ण लँडस्लाइड आणि नदीला पूर आला की हा रोड खराब होतो, आणि खराब झाले की पुन्हा याची डागडुजी चालू असते. अशा प्रकारे इथलं कार्य नेहमी चालू असतं. तर आपण सध्या जिथून बाईक चालवतोय हे नदी पात्रातूनच आहे. बाजूला बघा तुम्ही नदीचं पाणी वाहतंय मस्त. आणि आपल्या राईट साईडला चालू आहे नवीन रोडची तयारी. ते व्हायला वेळ लागेल, तोपर्यंत आपण ह्याच रूटने प्रवास करणार आहोत. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा इथली ऍक्च्युअल परिस्थिती खरं काय आहे ते बघायला मिळेल, कारण तोपर्यंत रोड वगैरे पण होऊन जाईल. अशा प्रकारे आपण ऑफ रोडिंग वरून आलो एक चांगल्या रोडवर. आणि हे घराच्या बाहेर दिसले बांधलेले जे पेंढ्या दिसत आहे ना, हे साळीचे जे असते ना चारा, ते बांधून ठेवलेलं आहे तसं. तर मित्रांनो, आता आपण इथून प्रवेश करतोय रोशीगाव पालिकामध्ये. आणि आपल्या समोर आहे पुन्हा एकदा ऑफ रोडिंग. तर मॅपवरती जेव्हा मी बघितलं होतं ना, तेव्हा इथं दाखवायचं ते रोड बंद आहे म्हणून. पण मी तिथं एक दोघं जण होते ड्रायव्हर, त्यांना विचारलं. ते म्हटले नाही म्हणे साहेब, आप जा सकते बोले, ऐसा कुछ नहीं, वो मॅप पे वैसे ही दिखत आहे. मित्रांनो, ह्या नदीच्या पाण्याची स्पीड बघा किती आहे. इकडं आपण ते याला गेलो होतो मुक्तीनाथला, त्या नदीच्या पाण्याला पण खूप स्पीड होती, ह्या पाण्याला पण खूप स्पीड आहे. आपल्याकडल्या नद्यांचं पाणी कसं आहे, असं थोडं शांत वाहतं, तसं इकडं नाही, खतरनाक स्पीड आहे पाणी. आणि हे बघू शकता आपण चाललोय कोशी नदीतून. आणि जो समोरचा ब्रिज आहे ना, हा नदी क्रॉसिंग साठी. किती पूर आला ते इकडले लोक तिकडे जाऊ शकतात, तिकडले इकडे येऊ शकतात. आणि असे ब्रिज खूप सारे आहे नेपाळमध्ये नदी क्रॉसिंग साठी. या इथं वॉटर क्रॉसिंग, याच्यातून आपण जाऊ शकतो इजी, एवढं काही अवघड नाहीये असं मला वाटतं. निघालोय हळूहळू. ओके, आलोय. काय होतं, पाण्याच्या ठिकाणी जर मंदिर बघा किती सुंदर आहे. शूज वगैरे जर ओले आले ना पाण्यात टेकल्याने, तर थंड वातावरण आहे थोडंसं, मग थंडी वाजते. तसं ऊन भरपूर आहे आता, त्याच्यामुळं काही विषय नाही. गरमी तर होती थोडीफार, एवढी काही थंडी नाही आहे. इथं होते पोलीस, ठिकठिकाणी पोलीसवाले वगैरे पण असतात. आणि इथं बघा काय ग्रीनरी आहे. आपण पुन्हा आलोय ग्रीन बेल्ट मध्ये. समोरचा मुलगा खूप गाडी पळवतोय, बस खूप. ते इकडला लोकल आहे, त्यामुळे त्याला इथल्या रोडची हे माहिती आहे, कुठं टर्न आहे, कुठं काय आहे. तसं आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण उगाच रिस्क घेण्यात मजा नाहीये. तर ही आहे कोशी नदी आपल्या बाजूला.
तर मित्रांनो, ह्या सप्तकोशी नदीवरती नेपाळचे 3 मोठाले पॉवर प्रोजेक्ट आहेत आणि ह्या नदीचा शेतीसाठी पण इथल्या लोकल लोकांना खूप फायदा आहे. पूर्वतराई, मोरांग, सोनसरी, सप्तरी हे जे जिल्हे आहे ना, त्याच्यामधले ही शेतीसाठीच्या पाण्याची लाईफलाईन आहे. तर अशी आहे सप्तकोशी नदी. आणि ह्या पाण्याचा जो वाहण्याचा आवाज आहे ना, खळखळ खळखळ, तो आवाज फिक्स कानामध्ये बसला आहे मित्रांनो. असं वाटतंय जेव्हा पण आपण नदीच्या काठाजवळ येतो ना, तर असं वाटतंय आपण नदीच्या काठावरती येऊन बसलोय आणि ह्या निसर्गाचा आनंद घेतोय. मस्त पाणी वाहतंय. पण एवढं बसण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, वेळ अपुरा आहे. पुढं पण पोहोचलं पाहिजे वेळेत. मी पुढच्या वेळेस जेव्हा येईल ना, तेव्हा 7 आणि 8 दिवसाचं परमिट बनवून येणार नाही नेपाळ, किमान 15 दिवसाचं. बघा किती छान आहे. इथल्या पाण्याचा कलर पण चेंज झालाय बरं का. आता मागे खूप गढूळ पाणी होतं, इथं क्लीन पाणी. तर मित्रांनो, नेक्स्ट टाइम जेव्हा येईल ना, तेव्हा किमान 15 दिवसाचं परमिट काढून येईल आणि जेवढा वेळ आपण नेपाळमध्ये देऊ शकतो, बसू शकतो, तेवढं एन्जॉय करू शकतो आणि स्वतःला पण वेळ देणं गरजेचं आहे. तेव्हा खरं जीवन जगल्याचा आनंद मिळतो. नाही तर मग आले किती गेले किती, आपल्यासारखे खूप आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. इथं पुलाचं नाव होतं सादीखेला पूल. तर इकडं नेपाळमध्ये प्रत्येक पुलाला काही ना काही नाव आहे, कारण पाऊस वगैरे खूप पडतो, तर बऱ्याच वेळेस पूल वगैरे होऊन जातात. त्यामुळे तो कुठला पूल व्हायला हे कळायला पाहिजे, म्हणून त्यासाठी पुलांना नावं दिले. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय आता मुलकोट आणि समोरचा व्ह्यू बघू शकता. हे जे डोंगर आहे ना समोरचं, त्याला जे गाड्या जाताना दिसत आहे वर, आपल्याला त्याच रोडने जायचंय वरपर्यंत. तर पूर्ण फिरून फिरून आपण जाणार आहोत डोंगर चढून वर. आणि हे मुलकोट सिटी बघा, पूर्ण डोंगराच्या सानिध्यात आहे, मस्त पैकी एकदम. खूप लोक थांबले इकडे, 2 बस थांबले. हॉटेल वगैरे पण येतं, छान रिसॉर्ट आहे. इच्छा असेल तर इथं पण थांबू शकता. इथं थांबण्याची खूप सारी व्यवस्था आहे आणि लोकेशन असं आहे ना बॉस, तुम्ही बघू शकता खाली रिसॉर्टच्या बाजूला ते रिव्हर वगैरे, एकदम लोकेशन खूप छान आहे, त्याला चॅलेंजच नाहीये. आणि मागे पण इथून आहे ना पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू येतो, पाठीमागे पण आणि समोर पण. तर इथं जर स्टे करायचा असला ना, खूप छान आहे. आणि इथून वरतून बघा खालचा व्ह्यू किती सुंदर येतोय. नदीच्या त्या कडाला पण रिसॉर्ट वगैरे, हॉटेल वगैरे पलीकडल्या साईडला, आणि अलीकडून तर आहेच पण त्या साईडनी पण. तर अशा प्रकारे आता इथून होतोय घाट सुरू आणि हे घाट सेक्शन कम्प्लीट आहे. आता किती उंच डोंगर चढून जायचं हे बघावं लागेल आणि स्टीप चढाई आहे, पण आपल्याकडे बाईक हेवी आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही, आपण इझिली करू शकतो. इथं श्री कोणतं तरी देवीचं मंदिर होतं, वाचता नाही आलं ते, आपण थोडस स्पीड नव्हतं. बिचारा सायकलवर चालला, एवढा घाट कसा चढेल सायकलवर. आणि हे जे कडाला आहे ना, पूर्ण मिरर लावलेले होते पाठीमागून, जिथं मंदिर आहे ना तिथपासून तर हे समोर पण बघा, हे पूर्ण मिरर आहे, भारी चिपकवलेले आहे रोडला, छान दिसत आहे. काय असेल इथं मान्यता त्या मिररची वगैरे, त्यामुळे लोक लावत असेल. तर अशा प्रकारचा व्ह्यू. आता इथून बघा खालचे रिव्हर आणि ती व्हॅली किती छान दिसते. तर ऍक्च्युली इथं एक स्टे व्हायला पाहिजे होता, कारण काय होतं, आपण प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं थांबू ना, मग तिथला आपल्याला सगळा इतिहास पण माहिती होतो, काय आहे कसं आहे, तिथल्या कल्चर बद्दल माहिती होते. पण आता थोडासा वेळ कमी असल्यामुळे आपण नाही थांबलो. नेक्स्ट टाइम प्रयत्न करू सगळं एक्सप्लोअर करण्याचा. समोर बघा ते किती छान होईल, खूप सुंदर आहे नेपाळ. तर आपण तो डोंगर चढून पुन्हा आलोय खाली नदीजवळ आणि हे सप्तकोशी नदी आहे, हिच्या कडाकडानेच आपल्याला जायचंय.
तर समोरचा जो पूल आहे हा होता खारेखोरा पूल. नाव भारी आहे ना पुलांचे इकडं. प्रत्येक पुलांना नाव आहे, पण त्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगितलंय. पण पावसाळ्यात होऊन गेले तर कळायला पाहिजे कुठला पूल बंद पडलाय. तो रोड छोटासा आहे पण छान रोड आहे, बाईक चालवायला वगैरे अडचण नाही. पण आहे ना पळवू नाही शकत, कारण काय माहितीये का, रोड छोटा पण आहे. आणि ये भाई देखो कितना बघा रहा है, ये सही में गाडी बहुत बघा रहा है. आणि बाजूला बघा पूर्ण भाताची शेती, खालच्या साईडला पण इकडून पूर्ण भाताची शेती. आपल्याकडं जसं पंजाब, हरियाणा, बिहार, यूपी इकडं भाताची शेती केल्या होती, तशी इकडं पण खूप सारी भाताची शेती केली होती. समोरचे शेती आणि डोंगर, पाणी हे सगळं बघून असं वाटतंय ना कुठंतरी इथं आपण राहायला पाहिजे होतं आणि मस्त ह्या वातावरणाचा आनंद घ्यायला पाहिजे होतं. कारण काही गोष्टी ना पैसे देऊन विकत नाही घेता येत. त्याच्यासाठी समोरचा डोंगर बघा किती लँडस्लाइड झालंय त्याच्यावरती, आणि रोड पण आहे वरतून तसा, त्यामुळे असं वाटतंय लँडस्लाइड झाल्यासारखं. खूप गाडी पळवत होता बिचारा, तिकडून पळवली आणि इथं आणून उभी केली. थोडस रेस्ट घेईल आता. आणि मी जे म्हणतोय ना, हे समोरचा डोंगर लँडस्लाइड झाल्यासारखं आपल्याला तिकडच जायचंय वरती. म्हणजे हा जो रोड आहे ना, ह्या रोडला खूप सारे डोंगर चढायचे पण आहे आणि उतरायचे पण आहे. काय ती नदी, काय तो डोंगर, काय ते जंगल, काय ते झाडं. वा, मजा आली मजा नेपाळमध्ये येऊन. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय खुरकोट मध्ये आणि समोरचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. आणि बाजूचा आहे सनराईज रिसॉर्ट. तर ह्या रोडला खूप सारे हॉटेल वगैरे, राहण्याची व्यवस्था आहे, काही अडचण नाही. आणि हे आहे खुरकोट सिटी. तर इथलं पण वातावरण वगैरे छान आहे आणि स्टे करण्यासाठी खूप साऱ्या सुविधा इथं पण अवेलेबल आहे. वडाचं झाड बघा किती मोठं आहे. असे मोठाले झाड आहे ना आपल्याकडे भारतात खूप कमी बघायला मिळतात. पहिले महाराष्ट्रात पण खूप मोठाले होते, पण आता रोड, रस्ते याच्यामध्ये खूप सारे झाड तोडले गेले. आता आमच्या खुलताबाद ते संभाजीनगर रोडवरती खूप सारे मोठाले वडाचे झाड होते. इथं चहा प्यायला थांबायची इच्छा होती, पण पुन्हा कॅन्सल केलं. बघू पुढे जाऊन थांबू कुठेतरी चांगल्या ठिकाणी अजून थोडस. असं ग्रीन आणि सावली आली की असं मस्त वाटतं, आणि थोडस उन्हात गेलं की असं वाटतं थोडं गरमी होती. मित्रांनो, तर हा घाट सेक्शन आहे आणि आपण तिथून खालून आलोय. ते खालचा जो रोड दिसतोय ना पांढरा छोटा, तिथून आणि वर बघा किती वरपर्यंत आलोय. तर त्या जे खाली व्हॅली दिसते त्याच्या बॉटम पासून तर आपण आता वर चाललोय. खूप मोठा डोंगर चढून आलोय वरपर्यंत, आणि अजून पण आपल्याला वरती जायचं आहे याच्या. तर खूप सारे हाईट गेन करून आपण इथपर्यंत पोहोचलोय. आणि इकडं जे आहे ना, तर चढाई थोडीशी स्टेप असल्यामुळं मोटरसायकल फार कमी, फोर व्हीलर खूप जास्त. मॅपमध्ये बघू शकता तुम्ही मोबाईलमध्ये किती असे वळणाचे रोड आहे, आणि हे पूर्ण पार करत आपल्याला वरपर्यंत पोहोचायचं आहे. तर आपण आता 80% घाट चढून आलोय वर, आणि अजून राहिलाय 20%. तर समोर वरती गेल्यानंतर अजून कसा व्ह्यू येतो ते पण एक बघूया छान. आणि इथून पण बघा, जिकडं बघाल तिकडं पूर्ण डोंगर, ग्रीनच ग्रीन आहे. खूप छान वातावरण आहे करू. आणि याची चढाई खूप जास्त आहे ना, तर ह्या रोडला ट्रॅफिक पण कमी आहे, पण रोड चांगला आहे.
बाईक चालवायला अडचण नाही, फक्त चालवताना एवढं काळजीपूर्वक चालवणं आहे की आपण आपल्या साईडने चालवायची. रोड खुला आहे म्हणून आपण कुणीकडे पण नाही चालवायला पाहिजे, कारण इथं समोरून केव्हा गाडी येईल पता नाही आणि दिसत नाही ना लांबचं, त्यामुळं थोडंसं सावधानीनं चाललेलं बरं असतं. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय खानिया खर्क नेपाळमध्ये आहे. आणि याला खानिया खर्क म्हणजे उंच डोंगरावरचं पुरण गवत बारीक, इथं गोरे चारायला येतात लोक. आणि हे आहे सेलू खुंबू जिल्ह्यातलं एक फेमस गाव आहे. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ आपण इथं एंड करूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तोपर्यंत मी इथं संत्र्याचं ज्यूस पितो आणि पुन्हा भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.